हाय, हॅलो, नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिली. कशा आहेत तुम्ही? बरे असणार, मी पण बरी आहे. आजचा लाँग व्हिडिओ काढायचा आपल्याला. मी शॉर्ट व्हिडिओ खूप काढलेत. मला आता कोणीतरी सांगितलं होतं, म्हणजे नाही, जेव्हा मी नवीन चॅनल चालू केलं होतं तेव्हा कोणी सांगितलं होतं की शॉर्ट व्हिडिओ जास्त बनवा. शॉर्ट व्हिडिओमध्ये कसं तुमचे जास्त लोकांपर्यंत पोहोचत राहतील तुमचे व्हिडिओ आणि तुम्हाला तुमचा फेस व्हॅल्यू बनेल, तर तेव्हाच तुम्हाला सबस्क्राईब वगैरे जास्त मिळणार. तर खरी गोष्ट आहे हे. मला ते मी मोठे यूट्यूबवरांचं ऐकलं आणि यूट्यूबवरांचं ऐकलंच पाहिजे. जे जे ह्या यूट्यूब चॅनल ज्यांनी ओपन केलं आहे, ते ज्या गोष्टी त्यांच्यासोबत घडतात तेच सांगतात. ते काही खोटं पण बोलतात, काही खरं पण बोलतात. म्हणजे काही लोकं खोटं बोलतात, काही लोकं खरं बोलतात. पण काही छोटे यूट्यूबरच आपण जर ऐकून घेतलं ना त्यांचं, तर आपले काही गोष्टी ऐकायच्या, काही गोष्टी नाही ऐकायच्या. जे आपल्या फायदेशीर ट्राय करायचं आपण. कुठल्या गोष्टी आपल्याला फायदेशीर आहे, 1 महिना ट्राय करून बघायचा की आपल्याला ह्या गोष्टी फायदेशीर आहेत. तर मी तसंच 1 महिना ट्राय केलं की शॉर्ट व्हिडिओ माझे खरंच चांगले जायला लागले आणि चांगले हे झाले, केच्या पुढंच गेले माझे. तुम्ही बघणार तर सगळे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघणार बघा, माझे केचेच आहेत. माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. आणि ऐका, मी जे व्हिडिओ बनवते, कुणी पण असू द्या, कुठला पण यूट्यूबर असू द्या, त्याचे व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण बघितलं ना, तर त्याच्यामधल्या एक गोष्टी असतात की बाबा त्यांच्यातून काहीतरी माहिती तुम्हाला भेटते. जसं आता मी आजचा व्हिडिओ बनवते, तर मला काहीतरी माहिती सांगायची आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही पुरं व्हिडिओ बघणार नाही, तर मग मी तुम्हाला माहिती कशी तुम्हाला कळणार? मी तुम्हाला स्टार्टिंगला जे सांगितलं की बाबा हे मी माझे जे फायदा झाला मी ते केलं. पण अजून पण काहीतरी माहिती आहे. तुम्ही जेव्हा पूर्ण व्हिडिओ बघणार तेव्हाच तुम्हाला माहिती पडेल. छोटे यूट्यूबर असू द्या, ज्याचे 250 सबस्क्राईब आहेत, ज्याचे 300 सबस्क्राईब आहेत. बघा आता ते ताई आहेत, त्या आता तुमचं बघा नक्की. तर जे मला बघतील ते 500च्या खालती असतील तेच बघणार आहेत. माझे पहिले तर आय डीवर जाऊन बघणार. मी जशी करते तसे तुम्ही पण करत असेल, आहे का नाही ताई? आहे का नाही दादा? तर तसं आपण करतो की कोणाच्या आय डीची आपण माहिती घेतली पाहिजे. कोणाच्या आय डीचे जास्त सबस्क्राईब असले त्याची आपण त्या पद्धतीने माहिती घेतो. आणि ज्याच्या आय डी चे सबस्क्राईब कम असले तर आपण त्याची त्या आपल्या खालची जे लोकं असतात, जसं म्हणजे आता 500 सबस्क्राईबला खूप जवळ गेलेली मी, आणि आनंदाची गोष्ट आहे. आता ती कधी शक्य होती ते बघूया. आणि तुम्ही जर नवीन असतील तर नक्की सबस्क्राईब करा. तर माझ्या त्या 500 सबस्क्राईबमध्ये तुमची पण भर होईल. आणि मी जेवढे माझे 500 सबस्क्राईब व्हायला मदत करतात, ते जे पण सबस्क्राईब आहेत, मी मनापासून त्यांचे धन्यवाद देईन. माझे व्हिडिओ बघतात आणि मला लाईक फॉलो करतात. खूप मला आनंदाची गोष्ट आहे. आणि आता ते ट्रेनिंग चाललेली आहे की तुम्ही मला रिटर्न करा, मी तुम्हाला रिटर्न करते. म्हणजे सबस्क्राईब, लाईक, फॉलो काय करायचं असलं ते सांगतात लाईव्ह घेऊन. पण मी आता कितीतरी लाईव्हमध्ये गेले ना, मला रिटर्न नाही भेटत. माझे जे मेहनतीचे व्हिडिओवरच किंवा लाईव्ह, माझे स्वतःची लाईव्ह असली किंवा माझे व्हिडिओ चांगले वाटले की वाटलं त्यांना की बाबा यांना सबस्क्राईब केलं पाहिजे, ह्या मावशींना, ह्या ताईंना, ह्या काकींना, सगळे तेच माझे सबस्क्राईब आहेत. मी मागून घेतलेले सबस्क्राईब नाहीच आहेत माझ्यात. मी जेव्हा पण मी लाईव्हमध्ये कुणाच्या जाते किंवा कोणी मला बोलतं 3 व्हिडिओला, शॉर्ट व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि मला तुम्ही सबस्क्राईब करा, मी रिटर्न करते, असे नाही आहेत. रिटर्न केलं बी तर लगेच ते परत पण घेऊन घेतात, असं असतं. त्याच्यामुळं कोणाला रिटर्न द्यायचं आणि रिटर्न घ्यायचं चक्करमध्ये पडायचं नाही. आपली मेहनत आपण करायचं. नवीन आणि आता तर इतकं भारी झालेलं आहे ना, मी काय सांगू तुम्हाला. मी आता हे व्हिडिओ जर जास्त मोठा झाला ना, तर मी पार्ट 2 पण करणार आहे याच्यात लावून शॉर्ट व्हिडिओ. तर ह्यो जर व्हिडिओ आपला मोठा झाला तर मी तो दुसरा शॉर्टमध्ये तर नक्कीच टाकणार. कारण की कसं आहे, आता यूट्यूबने किती फीचर दिलेत, किती काहीतरी आपल्याला. म्हणजे जे पण यूट्यूबर होते ना, ते पहिले जे यूट्यूबर होते ना, खूप मेहनत करत होते. पण आता काही एवढी मेहनतवर नाही. म्हणजे कसं आहे, तुमचा जर व्हिडिओ चांगला असला, तुमची जर चांगली इमेज असली, तुमची जर चांगला माहिती असली ना,
तर तुम्हाला पटकन सबस्क्राईब भेटतात. काही कोणाला बोलायची गरज नाही, मला सबस्क्राईब करा, आणि कोणाला पैसे द्यायची गरज नाही, काय नाही. आपली स्वतःची मेहनतीचेच हळूहळू का असं 3 महिन्यात नाही होणार, 6 महिन्यात होतील, 6 महिन्यात नाही होणार, 9 महिन्यात होतील आपले सबस्क्राईब. 500 सबस्क्राईब पण झाले तरी पण भरपूर आहे. आजकाल 500 सबस्क्राईबलाच व्हॅल्यू जास्त झालेली आहे, कारण की 500 सबस्क्राईब झाले आपले, तर आपल्याला जॉईनचा बटन चालू होतं. त्याशिवाय आपलं हे काय बोलतात, आता मला येत नाही, ते पैसे जे देतात ते चालू होतं. 2-3 ऑप्शन चालू होतात ना, ते पण आपल्याला भरपूर आहेत. त्याच्यामुळं सुपर चॅट म्हणून ते पण चालू होतं. पहिले ते 1000 सबस्क्राईबला होतं, पण आता ती यूट्यूबने खूप चांगली पॉलिसी काढलेली आहे, आणि ती पॉलिसी आपल्यासारखे छोटे चॅनलवाल्यांना खूप कामात येणार आहे. तर मला हेच सांगायचं होतं की बाबा, बघा, मी काहीतरी तुम्हाला माहिती सांगायसाठी की बाबा, चॅनल आपण जे पण चॅनल ओपन करतो ना, त्याला मेहनत करा. आणि मोठे चॅनलवाले असतात ना, त्यांचं यूट्यूबवरवाल्यांचं थोडं ऐकायचं, थोडं नाही ऐकायचं, पण त्यांचं बघायचं की आपण कोणचा यूट्यूबवर आपल्या फायदेशीर आहे, त्याला सबस्क्राईब करून ठेवायचं. आणि त्याचे जर व्हिडिओ आले, त्याची आपल्याला थोडीशी माहिती भेटेल. आवडायला काय, आपल्याला भरपूर मला तर भरपूर यूट्यूबवर आहे ते आवडतात, पण मी 5-6 जणांनाच फॉलो करते, आणि त्यांची सगळ्यांची चांगली माहिती असते, मी ती घेते. तर असंच मला सांगायचं होतं, शॉर्ट व्हिडिओ जर आपण बनवले तर आपली फेस व्हॅल्यू वाढते, आणि फेस व्हॅल्यू वाढले तेव्हाच आपले लाँग व्हिडिओ पण लोक बघतात. आणि लाँग व्हिडिओमध्ये ना, आपण काहीतरी एखादी माहिती सांगितली किंवा आपण काहीतरी दाखवत असलं. माझे लाँग व्हिडिओ पहिले मी खूप रोजचे किचनचं रोजची रुटीन वगैरे दाखवायची, पण काय आहे, जरासं काही प्रॉब्लेममुळं मला घाईघाई गडबडीमध्ये आता मला एवढा एडिट करायला भेटत नाही, आणि माझा मोबाईल एवढा सपोर्ट करत नाही, म्हणून मी शॉर्ट व्हिडिओमध्येच जास्त गाणी वगैरे असतात, आणि थोडेसे शॉर्ट व्हिडिओ बनवते. तरी पण माझे 500 सबस्क्राईब व्हायला खूपच लवकर मी तुम्हाला 500 सबस्क्राईब झालेल्याचा व्हिडिओ दाखवणार, आणि जेवढे माझे 500 सबस्क्राईब व्हायला मदत करतील त्यांचं मनापासून धन्यवाद, आणि जे माझे सबस्क्राईब आहेत त्यांचे पण मनापासून धन्यवाद. तुम्ही माझा व्हिडिओ बघितला म्हणून तुमचं पण धन्यवाद, आणि नेक्स्ट व्हिडिओला मी भेटते तुम्हाला.